बरं ठीक आहे. क्वेश्चन भेटला खूप चांगला आहे. ठीक आहे. प्रिझम कन्सेप्ट मला हार्ड होत होता म्हणून विचार केला सगळ्यांना सांगावं. गेटमध्ये विचारला जाऊ शकतो, IASमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. MPSCला काही कामाचं नाही आहे, पण ज्याला कॉन्सेप्ट डेव्हलप करायचं आहे ते लोक बघू शकतात. ठीक आहे. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन AB. ठीक आहे. ॲक्टिंग ऑन AB अँड इट्स पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन देअर इज वॉटर इन द टँक अप टू 2 मीटर डेप्थ. ही 2 मीटर डेप्थ आहे टँकच्या आत, 2 मीटर डेप्थ. याच्यावर वॉटर आहे, याच्या खाली मर्क्युरी आहे. ठीक आहे. हे सगळं जे आहे हे मर्क्युरी आहे. ठीक आहे. गिवन काय आहे, हा टँक गिवन आहे. ठीक आहे. हे डॉट 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 आपण पुढं काढतो प्रिझम कन्सेप्ट कन्सिडर करायला. ठीक आहे. हे 1.5 मीटरवर C पॉईंट आहे. ABवर प्रेशर किती आहे, ABवर फोर्स किती आहे काढायचा आहे. ABवर फोर्स कसा काढायचा, फोर्स ऑन AC प्लस फोर्स ऑन BC. ठीक आहे. फोर्स ऑन AC प्लस फोर्स ऑन BC म्हणजे फोर्स ऑन AB. तर अजून कसं करू शकतो याला आपण, प्रेशर ऑन AC इंटू एरिया ऑफ AC, प्रेशर ऑन AC इंटू एरिया ऑफ AC प्लस प्रेशर ऑन BC इंटू एरिया ऑफ BC. ठीक आहे. या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला फोर्स ऑन AB भेटेल. काय काय काढायचं आपल्याला, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑन AB आणि तो कुठं ॲक्ट होतो. ठीक आहे. या पॉईंटच्या विथ रिस्पेक्टनं काढतो आपण. जेव्हा आपण सेंटर ऑफ प्रेशर काढतो विथ रिस्पेक्ट टू असं ओरिजिन कन्सिडर करून इथनं या डिस्टन्सवर ॲक्ट होते बा, असं काढतो. ठीक आहे. इथनं या डिस्टन्सवर असं ॲक्ट होतं. ठीक आहे. आता तुम्हाला प्रिझम कन्सेप्ट दाखवतो काय असतं. जस्ट हे आयडिया थोडं हे बघा. थोडं प्रॉब्लेम होतं आहे, जरा पाण्याची बॉटल ठेवतो मिळते. ठीक आहे. आयडिया आली असेल तुम्हाला काय आहे काय नाही. हे बघा आता इथं जे आहे 2 मीटर डेप्थ आहे, 2 मीटर डेप्थ. इथं जे आहे या पॉईंटला आहे 1.75 मीटर. ठीक आहे. 0.25 मीटर मायनस केलं 1.75. तर इथं हा जो सरफेस आहे हा लगेच ड्रॉ करायचा. असा इथे ड्रॉ केला, ह्याच्यावर परपेंडिक्युलर टाकायचं. ठीक आहे. प्रेशर तुम्हाला माहिती आहे, P गेज म्हणजे गॅमा W इंटू H. P गेज फॉर वॉटर. ठीक आहे. गॅमा इंटू H असतं, इथं वॉटर आहे म्हणून गॅमा W इंटू H. ठीक आहे. तर 1.75 इथली डेप्थ आहे, 1.75 इंटू गॅमा W. तर असं आलो. C पॉईंटला काय आहे, पाण्याची डेप्थ 2 मीटर आहे, 2 मीटर इंटू गॅमा W, 2 मीटर इंटू गॅमा W. ठीक आहे. आता या पॉईंटला काय आहे, मर्क्युरी प्लस वॉटर दोघांचं प्रेशर आहे. ठीक आहे. मर्क्युरीज प्लस वॉटर. तर तुम्ही याला म्हणजे 2 मीटर वॉटर कॉन्स्टंट आहे तुमचं, 2 मीटर वॉटर आला पुढं तुमचं या लाईनला पुढं. ठीक आहे. आणि आता मर्क्युरीचा जो प्रेशर असेल तो ॲड होईल. हाईट किती आहे मर्क्युरीची, डेप्थ लेवल किती आहे, 0.75 मीटर डेप्थ आहे. तर गॅमा इंटू H P असते. गॅमा काय आहे, 13G इंटू गॅमा W केलं तर गॅमा भेटेल मर्क्युरीचा. G काय आहे मर्क्युरीचा, 13.6 इंटू गॅमा W. हाईट किती आहे, 0.75 मीटर. बराबर. तर हे काय झालं, गॅमा ऑफ मर्क्युरी इंटू H आलं का, आलं. प्लस वॉटरचं 2 इंटू गॅमा W आहे. तर हे दोघांची ॲडिशन तिथे 12.2 गॅमा W येतो. ठीक आहे. तुम्हाला हा भेटला 12 गॅमा W. ठीक आहे. आता मी तुम्हाला याला सरळ करून टाकतो. ठीक आहे. तर तुम्हाला जास्त आयडिया येईल. ठीक आहे. हे जे आहे हे असं आहे सध्या डायग्राम. ठीक आहे. 1.75 गॅमा W, 2 गॅमा W, 12.2 गॅमा W. राईट, कळाला. हे इंटरफेस पॉईंट आहे. ठीक आहे. आता बघा सगळ्यात पहिले काय काढायचं आहे, फोर्स ऑन AC काढायचं आहे. ACB असं आहे ते, ACB. इथे किती फोर्स ॲक्ट राहिलो. ठीक आहे. FAC राईट. FAC म्हणजे याचा एरिया, प्रेशर किती आहे इंटू एरिया. राईट. प्रेशर किती आहे मग, ट्रॅपेझॉइडल, हा ट्रॅपेझॉइडल आहे. राईट. ट्रॅपेझॉइडल आहे. याला A मानतो, याला B मानतो. ठीक आहे. ठीक आहे. याला H मानतो. ठीक आहे. आता काय होईल मग, एरिया काय असते 1/2 A प्लस B. एरिया काय असते 1/2 A प्लस B इंटू H. राईट. सेम कन्सेप्ट FAC 2 गॅमा W प्लस ही याची बेरीज 1.75 गॅमा W डिवायडेड बाय 2 इंटू H. H किती आहे, हा वाला गिवन आहे 0.5 मीटर इंटू 3 मीटरनं का मल्टिप्लाय केलं 3 मीटर भेटते तुम्हाला, फोर्स भेटून जाईल. राईट. तर किती येतं आहे
ठीक आहे, बघा काय येतं ते. एक मिनिट लगेच करून सांगतो. हे आलं 2.8125 गॅमा डब्ल्यू. ठीक आहे, FAC आला आहे. कुठं ॲक्ट होतो तो कळावा लागेल, राईट. तर तुम्हाला माहिती आहे ट्रॅपेझॉइडलचं कसं करतात. या पॉईंटपासून इकडे जायचं आपल्याला, राईट. हे तुमचं आहे एक्स बार, राईट. तर एक्स बार कसा काढता तुम्ही, ट्वाईस ऑफ बी एक्स बार इज इक्वल टू ट्वाईस ऑफ बी प्लस ए अपॉन ए प्लस बी, राईट, इंटू h/3. सही आहे ना, करेक्ट आहे ना, असं आहे बरोबर. तर बघा आता काय करायचं. एक्स बार फॉर AC इज इक्वल टू ट्वाईस ऑफ बी किती आहे 2 गॅमा डब्ल्यू प्लस ए किती आहे 1.75 गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय ए प्लस बी, या दोघांची रिलेशन 2 गॅमा डब्ल्यू प्लस 1.75 गॅमा डब्ल्यू. ठीक आहे, इंटू h/3. एच किती आहे 0.5 आहे का, 5 डिवायडेड बाय 3. याला सॉल्व करून तुम्हाला भेटते 0.255 मीटर. ठीक आहे, सिम्पल आहे. सेम पुढच्या जसं याला केलं तसं यालाच करूया, थोडा फास्ट जातो. ठीक आहे, बघा आता इज इक्वल टू, आता काय करायचं मला FBC काढायचं, राईट. FBC इज इक्वल टू 12.2 गॅमा डब्ल्यू प्लस 2 गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 2 इंटू 1.5 इंटू 3, राईट, बराबर. आता याचं काय येतं मग ते 31.95 गॅमा डब्ल्यू. ठीक आहे, FBC सेंटर ऑफ प्रेशर कुठे ॲक्ट होईल ते कळायचं तुम्हाला. XBC इज इक्वल टू आता जसं बघितलं 2B प्लस ए अपॉन ए प्लस बी इंटू h/3. सेम असं विथ रिस्पेक्ट टू आपल्याला राईट साईडच्या रिस्पेक्टला काढायचं, तर ह्या साईडला ट्वाईस घ्यायचे. परत एकदा दाखवतो. ठीक आहे, समजून घ्या एक्स बार कुठून असतो. ठीक आहे, हे B हे ए आहे. जर एक्स बार तुम्ही एच्या रिस्पेक्टला काढायला, या साईडनं एक्स बार काढायलेत, या साईडनं इकडे एक्स बार काढायलेत, तर बी जी आहे ती ट्वाईस होईल आणि हे एच राहील. ठीक आहे, जर एक्स बार इकडून काढला तर ट्वाईस ए प्लस बी होईल. कळालं, बघा आता एक्स बार इकडून काढायला तर ट्वाईस बी प्लस ए प्लस बी इंटू h/3. हे तुमचं एच आहे. ठीक आहे, आता हे जे आहे ट्वाईस ऑफ बी काय आहे तुमचं 12.2 गॅमा डब्ल्यू. डायग्राम बघा मागे, 12.2 गॅमा डब्ल्यू आहे का, 12.2 गॅमा डब्ल्यू प्लस ए काय आहे 2 गॅमा डब्ल्यू. ए जे आहे 2 गॅमा डब्ल्यू. ठीक आहे, 2 गॅमा डब्ल्यू, राईट, डिवायडेड बाय 12.2 गॅमा डब्ल्यू प्लस 2 गॅमा डब्ल्यू. ठीक आहे, एच इंटू एच जे आहे तुम्हाला जे आहे तुमचं हे किती आहे 1.5 मीटर. रिमेंबर दॅट. ओके, तर हे जे तुमचं येतं मला आठवतं आहे बघा, हे जे येते तुमचं हे जे तुम्हाला 31.95 आय गेस. ओके, आय गेस हे पाठ झाले की नाही, तुम्ही दुसऱ्यांदा करायलो त्यामुळे. आता बघा नेट फोर्स. ठीक आहे, नेट फोर्स तर तुम्हाला माहिती आहे. आता याची ॲडिशन, अरे यार हे वरचंच लिहून टाकलं बघा, असं होतं, राईट. हे जे येतं तुमचं हे येते 0.9295 मीटर. वरचं हे बघा, हे डोक्यात हेच फिरत होतं 31 पॉईंट, असं होतं. जास्त प्रॅक्टिस झाल्यावर म्हणजे पाठ केल्यासारखंच झालं ते एकदम दुसऱ्यांदा सॉल्व केल्यामुळं. नेट फोर्स जो आहे तुम्हाला AC प्लस FBC, राईट. FAC किती आलं तर तुमचा 2.8125 गॅमा डब्ल्यू प्लस आता बघा 31.95 गॅमा डब्ल्यू. या दोघांची ॲडिशन केली तर किती आला नेट फोर्स 34.7625 गॅमा डब्ल्यू फोर्स आला. ठीक आहे, हा फोर्स आला ना, हा फोर्स आला
त्यामुळे आता तुम्हाला जे आहे, आता तुम्हाला हा फोर्स कळाला. आता तुम्हाला काय करायचं, कुठं ॲक्ट व्हायले. तर तुम्ही काय करता, जे तुम्हाला माहीत असेल कुठे ॲक्ट व्हायले म्हणजे तुम्ही काय करता, एक्स बार काढायचं तुम्हाला. तुम्ही काय करता सांगा. F1x1 प्लस F2x2 डिवायडेड बाय F1 प्लस F2, राईट. असं सेंटर ऑफ प्रेशर काढता तुम्ही जेव्हा तुम्हाला माहीत नसेल. याचा विथ रिस्पेक्ट टू पहिल्याच्या त्या पॉईंटला, ह्याचा विथ रिस्पेक्ट टू त्या पॉईंटला डिवायडेड बाय समेशन ऑफ टोटल फोर्स. हाच कॉन्सेप्ट इथं लावायचा आहे. बघा पहिला जो होता तुमचा किती होता, 2.8125 गॅमा डब्ल्यू, राईट. मागं केलं तर बघा 2.815 गॅमा डब्ल्यू, आणि याचा जो आहे 0.255 विथ रिस्पेक्ट टू मी तुम्हाला सांगितलं होतं या पॉईंटच्या इकडून इकडं काढायलो, या पॉईंटच्या इकडून इकडं काढायलो. बघा एक्स बार पण आपण याच्या इकडून काढायलो, ठीक आहे. 0. आता याला मल्टिप्लाय करावं लागेल, 0.255 प्लस, राईट. आता हे बघा 31.95 इंटू किती आलं तर, हां 0.9295 प्लस करावं लागेल, प्लस, राईट. का बघा हे जे भेटलं तुम्हाला 0.925 हे याच्यासाठी भेटलं, इथनं इकडचं भेटलं, इथनं इकडचं भेटलं, प्लस हे करावं लागेल ना 0.5 एच्या रिस्पेक्टनं सगळं करायला होतं, प्लस 0.5 डिवायडेड बाय किती आलं तर 34.72625 मीटर. तर टोटल किती येते आता, हे जे सॉल्व करून टोटल येईल ते येईल 1.335 मीटर. हे तुमचं सेंटर ऑफ प्रेशर आलं, ठीक आहे.